श्री गणेशाय नमः. आला सर्व? अदो आले का सर्व? हां हां, या या, बसा बसा. आज मी तुम्हाला एक बंदर व मगरीची कथा सांगणार आहे. एक मोठं जंगल होतं, घनदाट जंगल होतं. त्या जंगलातून एक मोठी नदी वाहत होती. मग त्या नदीच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे वृक्ष होते आणि ते वृक्ष काही जंगली वृक्ष होते, काही फळाचे वृक्ष होते. म्हणजे जसं आंबा आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, केळी आहेत, अशा प्रकारचे बरेच वृक्ष होते आणि जंगली वृक्ष होते. मग एका झाडावरती एक बंदर राहत होता. बंदर माहीत आहे ना तुम्हाला? हां. मग तो बंदर, ऋषी काय म्हणालास? हां, हासुरीत पुष्कळ बंदर आहेत. हां, वानर पुष्कळ आहेत. बरोबर. हां. मग असे एका झाडावरती एक बंदर राहत होता आणि त्या नदीमध्ये एक मगर होती, मोठी मगर होती. मग त्या मगरीचं एक पिल्लू होतं. मग ते पिल्लू कधी नदीच्या काठावरती यायचं आणि तो जो बंदर होता तो बंदर पण यायचा नदीच्या काठी. मग ह्या दोघांची मैत्री झाली. हे दोघं मित्र झाले. त्या मगरीचं लहान पिल्लू आणि हा बंदर यांची मैत्री झाली. मग मैत्री झाल्यानंतर ते मगरीचं पिल्लू बाहेर येत नव्हतं, नदीच्या बाहेर येत नव्हतं. त्याला भीती असायची की ते लहान होतं, कोणीतरी त्याला मारून टाकेल, म्हणून ते पिल्लू नदीच्या बाहेर येत नव्हतं. मग ह्या दोघांची मैत्री झाली. मग बंदर काय करायचं की एखादी केळ किंवा एखादी चिक्कू त्या पिल्लाला द्यायचं, खाऊ घालायचं. मग ते पिल्लू पण खुश. ह्या दोघांची एवढी घट्ट मैत्री झाली. मग बोलत काय झालं की एक वेळेस ते लहान मगरीचं पिल्लू बंदरला म्हणालं, हे भैया बघ म्हणे, तू इकडे राहतोस ना ह्या तीरावरती, तिच्यापेक्षा पलीकडच्या तीरावरती नदीच्या तिकडे मोठे झाडं आहेत आणि तिथे चांगले फळं आहेत. आंब्याचे पण फळं आहेत, तिथे मोठे मोठे फळं आहेत, ते फार चांगले फळं आहेत. मग तू काय कर, त्या झाडावर चढ आणि ते फळ काढ, तू खा आणि मला पण दे. मग तो बंदर काय म्हणाला, हे बघ म्हणे, मी नदी कसं पार करू म्हणे, मला पोहता येत नाही. ते झाडं तर नदीच्या पलीकडे आहेत, मग मी कसं जाऊ नदीच्या पलीकडे? मग तो मगरीचं पिल्लू काय म्हणाला, नो प्रॉब्लेम, तू असं कर म्हणे, तू माझ्या पाठीवरती बस. आता मगरीचं पिल्लू होतं तरीसुद्धा ते फार स्ट्रॉंग होतं. मगर फार स्ट्रॉंग असतात. आपण कथा ऐकली ना, ते गजेंद्र आणि मगर, ते मगर फार स्ट्रॉंग असतात, इतक्या स्ट्रॉंग की हत्तीपेक्षा पण स्ट्रॉंग असतात. तर हे मगरीचं जर पिल्लू लहान होतं तरीसुद्धा स्ट्रॉंग होतं. मग तो म्हणाला, भैया तू माझ्या पाठीवरती बस, मी तुला पलीकडे घेऊन जातो, तू तिकडचे फळं खा आणि मला पण दे, मी तुला वापस इकडे आणून सोडतो. बरं म्हणे, ठीक आहे. मग ते बंदर त्या मगरीच्या पिल्लाच्या पाठीवरती बसायचं, पलीकडच्या तीरावर जायचं, चांगले चांगले आंब्याचे फळं आणखीन दुसरे फळं खायचे आणि त्या मगरीच्या पिल्लाला पण द्यायचं. आणि ते मगरीचं पिल्लू ह्या बंदराला इकडं वापस त्याच्या घरी आणून सोडायचं, म्हणजे अलीकडच्या तीरावर आणून सोडायचं. असं बरेच दिवस चाललं की बंदर पलीकडे जायचा, फळे खायचा, त्या मगरीच्या पिल्लाला द्यायचा आणि मगरीचं पिल्लू त्या बंदराला वापस आणून सोडायचं. हे कोण पाहिलं? त्या मगरीनं पाहिलं, म्हणजे तिच्या आईनं पाहिलं, मम्मीनं पाहिलं. मग एके दिवशी ती आपल्या पिल्लाला म्हणाली, अरे तो कोण आहे?
तू त्याला पाठीवरती घेऊन जातोस. मग मगरीचं पिल्लू म्हणालं, मम्मी तो माझा फ्रेंड आहे, मी त्याला तिकडे घेऊन जातो, तिकडचे फळं तो खातो, मला पण देतो. बरं म्हणे. मग एके दिवशी ती मगरी काय म्हणाली, हे बघ म्हणे, तू असं कर की त्या बंदराला माझ्याकडे घेऊन ये. हां, मम्मीनं बोलवलं म्हणून सांग. मग मग तो येईल, माझ्याकडे घेऊन ये. कशाला घेऊन येऊ, नंतर सांगते म्हणे, तो अगोदर घेऊन ये. मग एके दिवशी काय झालं की तो मगरीचा पिल्लो म्हणाला बंदराला, भैया माझी मम्मी तुला भेटू इच्छिते, तू चल म्हणे माझ्या घरी. हां, माझ्या मम्मीला भेट, तुला पण आनंद होईल. पण ठीक आहे म्हणे. मग ते मगरीच्या पिल्लाच्या पाठीवरती तो बसला बंदर. मग त्या पिल्लानं तिच्या मम्मीकडे घेऊन गेला. मग त्या मगरीचा डाव होता. मगरीला काय वाटत होतं की ह्या बंदराला आपण खाऊन टाकावं, खाऊन टाकायचं, असा तिचा डाव होता. मग हा बंदर तिच्या घरी आला, तिच्या मम्मीला नमस्कार केला. मग म्हणे बस बस म्हणे. मग थोडा वेळ गेल्यानंतर ती मगरीला वाटलं की आता हा कुठं जाणार नाही, आता आपण ह्याला खाऊन टाकावं. मग ती म्हणाली, हे बघ मी तुला खाऊन टाकणार आहे. तुझं जे काळीज आहे ना, म्हणजे तुझं हृदय आहे ना, मला फार आवडतं आणि तुझं हृदय मी खाणार आहे. म्हणजे आपलं हृदय असतं ना, ते हृदय मगरीला फार आवडतं. मी तुला खाऊन टाकते, तुझं हृदय खाऊन टाकणार आहे. आता त्या बंदराला एवढी चिंता वाटली, आता काय करायचं, आपल्याला पोहता तर येत नाही, आता इथून सुटका कशी होणार आपली. मग त्याने विचार केला. मग म्हणाला, हे आंटी तू मला अवश्य खा म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. हां, परंतु एक राहिलं म्हणे. काय काय रे बाबा, काय झालं आता. हे बघ म्हणे, मी येण्याच्या अगोदर काय केलं होतं, माझं हृदय आहे ना, माझं काळीज आहे ना, माझं हृदय माझ्या मम्मीकडे ठेवून आलो. तो काय म्हणाला माकड, की माझं हृदय जे आहे, माझं हृदय माझ्या घरी माझ्या मम्मीकडे ठेवून आलो आहे. मग असं करतो, मी जातो, ते मम्मीकडनं माझं हृदय घेतो आणि मग येतो, मग त्यावेळेस तू खा. मग मगरीला वाटलं ठीक आहे, ह्याचं हृदयच नाही तर ह्याला खाऊन का उपयोग. मग ती आपल्या मुलाला म्हणे, जाण त्याला घेऊन जा, तिच्या घरी घेऊन जा आणि मग हा आपलं हृदय घेऊन येईल आणि मग मी खाऊन टाकतो. मग तो बंदर त्या मगरीच्या पिल्लाच्या पाठीवर बसला आणि त्या मगरीच्या पिल्लानं त्याला इकडं नदीच्या काठी आणून सोडलं. नदीच्या काठी सोडल्यानंतर तो गेला झाडावरती जाऊन बसला आणि मग म्हणतो, अरे वेड्या, तुला माहीत नाही, तू तर लहान आहेस, पण तुझ्या मम्मीलासुद्धा माहीत नाही की ती वेडी आहे. असं हृदय कोणी काढून ठेवू शकतं का बाहेर. आपलं हृदय आपल्या शरीराच्या बाहेर कोणी काढून ठेवू शकतं का, नाही ठेवू शकत. माझं हृदय तर माझ्या शरीरातच आहे. मी तुम्हाला चकवा देण्यासाठी, तुझ्या मम्मीला चकवा देण्यासाठी असं म्हणालो. असं म्हणून त्या बंदरानं त्या मगरीपासून सुटका केलेली आहे, असं त्याला चकवा दिलेला आहे. नंतर मग त्याने काय केलं त्या बंदराने, की तुझ्या मम्मीची मैत्री तर नकोच, तुझी पण मैत्री नको रे बाबा, तुम्ही दुष्ट आहात. नंतर तू मोठा झाल्यानंतरसुद्धा तुझ्या मम्मीसारखाच दुष्ट होशील, मग तुझी मैत्रीच नको. तेव्हापासून त्या बंदराने काय केलं, त्या मगरीच्या पिल्लाची दोस्ती तोडून टाकली. समजलं कसं त्या बंदरानं युक्ती केली आणि आपली सुटका करून घेतली. आता याच्यात काय शिकायचं आपण, याच्यामध्ये 2 गोष्टी शिकायच्या किंवा 2-3 गोष्टी शिकायच्या. पहिल्या प्रथम, कोणतंही मोठं संकट आल्यानंतर काय करायचं, त्या संकटाला धीरानं तोंड द्यायचं, हातपाय गाळायचे नाहीत. मग त्यावेळेस विचार करायचा, थिंक की मी आता काय करू शकतो, या अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मी कशा प्रकारे या संकटातून निभावू शकतो, संकट पार करू शकतो,
असा विचार करायचा. हातपाय गाळायचे नाहीत. थिंक ओव्हर इट की मी या संकटातून कसा बाहेर पडेल. समजलं. आणि दुसरी गोष्ट, दुष्ट लोक जे असतात ना, त्या दुष्ट लोकाबरोबर कधीही मैत्री करायचं नाही. दुष्ट लोक कितीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तर ते सुधरत नाहीत, ते दुष्टच राहतात. म्हणून आपण नेहमी ओळखायचं. तुम्ही शाळेत जाता, नंतर पुढे कॉलेजात जाणार, नवीन शाळेत जाणार, त्यावेळेस मित्राची पारख करायची. अगोदर तुमच्याबरोबर जे फ्रेंड्स असतात ना, त्याची पारख करायची. कोण मित्र स्वार्थी आहे, कोण चांगला आहे. चांगल्या मित्राबरोबर, चांगल्या विद्यार्थ्याबरोबरच मैत्री करायची. भले 3-4 मित्र असले तरी चालतील, परंतु ते मित्र जीवाभावाचे असावेत. ते स्वार्थी असू नयेत, दुष्ट असू नयेत. दुष्टाबरोबर कधीच मैत्री करू नये. कॉलेजमध्ये जाल त्यावेळेस पण सुरुवातीला एकदम मैत्री करायची नाही. तो श्रीमंत आहे, तो मोठ्या कारमधून येतो, तो चांगले कपडे घालतो, तो चांगलं स्टायलिश राहतो, असं म्हणून मैत्री करायचं नाही. त्याचा स्वभाव ओळखायचा, पाहायचा, 5-6 महिने पाहायचा. तो कसा आहे, तो कसा वागतो, तो कसा आपले वचन पाळतो, तो मदत करतो का, तो दुष्ट आहे का. दुष्ट जो असतो त्याच्याबरोबर मैत्री करायची नाही. तो कितीही श्रीमंत असला तर त्याच्यावर मैत्री करायची नाही. मैत्री ही चांगल्या आपल्या सहकार्याबरोबर करायची, मित्राबरोबर करायची, त्यालाच मित्र मानायचं. तर समजलं का. की पहिली गोष्ट काय, काही संकट आलं तर भ्यायचं नाही, हातपाय गाळायचे नाही. त्यावेळेस विचार करायचा, थिंक की मी या संकटातून कसं बाहेर निघेन. त्या माकडाने कसा विचार केला, चतुराईने विचार केला, नाहीतर तो मेलाच असता. अशा प्रकारचा विचार करून तो संकटातून बाहेर पडायचा. आणि दुसरं की चांगल्या मित्राबरोबर, चांगल्या विद्यार्थ्याबरोबर मैत्री करायची. दुष्ट विद्यार्थी कितीही मोठा असला, कितीही श्रीमंत असला तर त्याच्याबरोबर मैत्री करायची नाही. तो नेहमी धोका देतो. समजला ना या 2 गोष्टी लक्षात ठेवायला. बरं ठीक आहे. जय श्रीराम.